पण शेतकऱ्याला आता अपेक्षा आहे की हा पाऊस कधी उघडतो। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्याच्याला म्हणजे सोमवारी उद्या 28 तारखेला सूर्यदर्शन ठिकठिकाणी होणार आहे। 29 तारखेला आणखीन खूप ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला तसं म्हणजे आज 27 तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी सूर्यदर्शन होईल आणि परत जोराचा पाऊस आज आणि उद्याचे दिवस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण एकदम असं बंद होणार नाही। उद्याचे दिवस आणखी थोडा पाऊस आहे, फक्त मात्र उद्याच्याला मात्र उद्यापासून थोडी विश्रांती घेणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। शेतकऱ्यांना एक विनंती, आता काय करायचं, 28 तारखेच्या नंतर सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर तुम्ही काय करा, जवळपास 11 तारखेपर्यंत 11 ऑगस्ट पर्यंत म्हणजे पाऊस विश्रांती घेईल। मग तितक्यामध्ये तुम्ही शेतीचे कामे करून घ्या, फवारणी करून घ्या, खत घालून घ्या, कारण की राज्यामध्ये जवळपास 10-12 दिवस विश्रांती पावसाची राहील। विश्रांती जरी राहिली तर तुम्हाला एक सांगतो की ऑगस्ट महिन्यात देखील समजा 1 ते 11 ऑगस्टच्या दरम्यान भाग बदलत आपला स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडणार आहे। फक्त जे मोठा पाऊस म्हणतो ते मोठा पाऊस मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। राज्यात आज देखील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश वेगवेगळ्या ठिकाणी दुपारनंतर थोडं ऊन पडेल, पण अर्ध्या एक तासाचा मोठा जोरदार पाऊस ठिकठिकाणी पडणार आहे, पण भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात मात्र उद्यापासून मात्र सूर्यदर्शन सोमवारपासून 28 जुलैपासून सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून खास करून हे अंदाज लक्षात घ्यायचा। ज्या शेतकऱ्यांचं हे नदी काठचं असं पीक वाहून गेलेले, तुम्ही काय करायचं, ग्रामसेवक, तलाठी, गावचे सरपंच त्यांना घेऊन तहसीलदाराकडे जायचं आणि त्यांना म्हणायचं पीक पाहणी करा, आमचं नुकसान द्या, असं तरी कमीत कमी म्हणा। कारण की तुम्ही जर स्वतः गेले नाही तर तोपर्यंत तुमची कोणी मदत करणार नाही। वाटल्यात त्यांना बोलून आणा, त्यांना फोटो काढून तिथं दाखवा। म्हणून माझी सगळ्याला विनंती, नसं कसं आहे घर बसले ते कोणी बघायला येत नसतं, म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे, ठिकठिकाणी असं मुसळधार पावसानं नुकसान झालेलं आहे, म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा, गावचे सरपंच, त्याच्यानंतर तलाठी, ग्रामसेवक, वाटल्या तहसीलदार साहेबांना देखील त्यांना एक निवेदन द्या, आमच्या भागात नुकसान भरपाईचं पाहणी करा म्हणून। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक विषय दिला जाईल। पण राज्यात मात्र उद्या 28 तारखेपासून सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी।